बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. नवरात्रीसह दिवाळी आणि छठपूजेसाठी प्रवाशांना सोयीचा प्रवास व्हावा म्हणून मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर मुंबई दरम्यान फेस्टिवल स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. देशभरातील ज्यादा मागणी असलेल्या विविध मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात वाढ करण्यात आलेली आहे. मात्र मुंबई गोवा जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित असून प्रवाशांची मागणी असून देखील 8 डब्यांच्या सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस डब्यामध्ये वाढ करण्यात आली नाही. सिडको महामंडळाच्या मार्ग क्रमांक 1 बेलापूर ते पेंधर मार्गावरील मेट्रोला प्रवाशांची मोठी पसंती मिळते. या मार्गावरील प्रवासी संख्येनं शनिवारी 1 कोटी प्रवासी संख्येचा विक्रमी टप्पा गाठलाय. अवघ्या 2 वर्षात या मार्गावरील प्रवासी संख्या 1 कोटीवर गेली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पुणे शहरात पाऊस झाल्यानं महापालिकेला स्वच्छतेचं काम करता आलं नव्हतं. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून मिरवणूक मार्गावरून 1.5 टन चप्पल आणि बुटांचा कचरा उचलण्यात आला. शिवाय 706 टन अन्य कचरा संकलित करण्यात आलाय. गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकांचा दणदणाट करणं किंवा प्रकाश झोतांचा वापर करणं पिंपरी चिंचवडमधील गणेश मंडळांना भोवलेलं आहे. कर्कश आवाज करून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 40 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकांचा मालक आणि वाहन चालक आणि मालकांवर देखील गुन्हे दाखल आहेत. पीएम किसान सन्मान योजनेतील मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे. यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला 6,000चा हप्ता दिला जात होता. मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावर जर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन मिळण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई शहरात फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. 4 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये याचा वेगानं प्रसार होतोय. मुलांबरोबरच 25 ते 65 वयोगटातील प्रौढांना डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस तसंच इतर जलजन्य आजारांचा सामना करावा लागतोय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये संथ गतीनं वाढ होत असून धरणांमध्ये आता 97% पाणीसाठा जमा झाला आहे. श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी संध्याकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून ती 9 रात्री पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होईल आणि महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवीनं घेतलेली ही विश्रांती असल्याची आख्यायिका सांगितली जाते. सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी डीजे मुक्त आणि लेझर लाईट शो शिवाय गणेशोत्सवाच्या ईद-ए-मिलादच्या मिरवणुका काढाव्यात आणि त्याचं पालन सर्वांना बंधनकारक राहील असे आदेश काढले होते. त्यानुसार दोन्ही उत्सव डीजे मुक्त पार पडले. आता दोन्ही अधिकाऱ्यांचे हेच आदेश यापुढील प्रत्येक उत्सवापूर्वी काढले जातील आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. मावळसह मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरू असणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. पावसाचं प्रमाण वाढल्यास पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येईल. मावळमधील नाळी धबधब्यावर रॅपलिंगचा थरार पाहायला मिळाला. नाळी धबधबा हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात खांदी गावाजवळ असलेला प्रसिद्ध धबधबा आहे. एकूण 31 पैकी तब्बल 17 जणांनी 370 फुटांची रॅपलिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक महत्त्वाची बैठक आज बोलावलेली आहे. दहिसर टोल नाक्याजवळ अरुंद रस्ता असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक कोंडीसह अन्य समस्या देखील उद्भवत आहेत. हा टोल नाका इथून 2 किलोमीटर लांब सगनई नाका वेस्टर्न हॉटेलजवळ स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे केली होती. याच पार्श्वभूमीवर ही बैठक उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली असून या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित राहणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पावसानं सातारा जिल्ह्यामध्ये थोडी उसंत दिल्यानंतर आज सकाळी सातारा शहर आणि परिसरात दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. यामुळे सातारा शहरातील आणि परिसरातील रस्त्यावरून वाहन चालकांना लाईट लावून वाहन चालवावी लागली आहेत आणि या पसरलेल्या धुक्याच्या चादरीमुळे शहरातील वातावरण आल्हाददायक तयार झालंय. सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे एअर टॅगिंग असलेल्या जनावरांच्या मालकांना दंड तर एअर टॅगिंग नसलेली मोकाट जनावरं उचलून गोशाळेत सोडण्याची मोहीम महापालिका हाती घेणार आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी इथे शेकडो वर्षांपासून परंपरा असलेल्या भीमकुंती यात्रेची सांगता मूर्तीचं तारळी नदीमध्ये विसर्जनानं झाली। यावेळी कुंती माता की जय, भीमसेन महाराज की जय या गजरात आणि गुलालाची उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली। ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या 29 वर्षांपासून घडत आहे। 3 वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली। आता शिंदे सेनेची आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी जो उमेदवार 100% निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती शिंदे सेनेतील सूत्रांनी दिली आहे। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागले। ही सभा दुपारी 1 वाजता पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्यामध्ये होणार आहे। मराठा आणि ओबीसींच्या उपसमितीची बैठक होणार आहे। ओबीसी उपसमिती स्थापन झाल्यानंतर ओबीसी उपसमितीची ही पहिलीच बैठक होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी ही बैठक होण्याची शक्यता आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीमध्ये भीषण अपघात झाला। लोखंडी पोल घेऊन जाणाऱ्या ट्रकनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला धडक दिली। या अपघातात ड्रायव्हर आणि क्लीनर दोघांचाही मृत्यू झाला। मुसळधार पाऊस आणि आपत्तींमुळे 5 दिवसांसाठी थांबवण्यात आलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। यावेळी पाऊस किंवा भूस्खलनाची पर्वा न करता भाविकांनी पुन्हा केदारनाथच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। चिपळूणमध्ये एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आणि या पाण्यामुळे एका दुकानातील साहित्याचं मोठं नुकसान झालं। प्रभादेवी पुलाचं पाडकाम लावणीवर गेलंय। अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी शिवडी उन्नत रस्त्या प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील 125 वर्षांहून अधिक जुना पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे। 10 सप्टेंबरला हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता, मात्र याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही। अमेरिकेनं भारतीय मालावर लादलेल्या 50% टॅरिफमुळे अडचणीत आलेल्या निर्यातदारांना मदत करण्यासाठी भारत सरकार एक पॅकेज देण्याची तयारी करत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। तर अमेरिकेला वगळून भारताची इतर देशांशी चर्चा सुरू केल्यानं अमेरिकेचं पित्त खवळलंय। जलद गतीनं न्याय मिळणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, मात्र याच मूलभूत अधिकाराचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं मुंबई दिवाणी आणि फौजदारी न्यायालयातील प्रलंबित खटल्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय। 1969 पासून 2025 पर्यंत या न्यायालयामध्ये 1,49,329 खटले प्रलंबित आहेत। जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरल्यास ओबीसी समाजही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा इशारा दिलाय। सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक झाली। ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धार वडेट्टीवारांनी केला। आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। जितका अपमान करतील तितक्या ताकदीनं लढणार असल्याचा इशारा त्यांनी नारायणगडावरून दिला। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे। सरकारनं कुठलाही बदल करू नये असं जरांगे यांनी म्हटलंय। तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नसल्याचं म्हणत बावनकुळे यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय। पदवीधर मतदारसंघ भाजपनं घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपला थेट ऑफर दिली आहे। यानंतर भाजपच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। वर्ध्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश न करण्याची मागणी आंदोलकांनी केली। ओबीसीतून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचा शासन आदेश निघाल्यावर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। ओबीसी हक्क परिषदेमध्ये अनेक स्थानिक नेते उपस्थित होते। मराठवाडा मुक्तीदिनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। राज्य सरकारनं मराठ्यांना अत्यंत सुलभ पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाज संतप्त झालाय। सिंदखेड राजा इथे तहसील कार्यालयावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून या जीआर विरोधात आंदोलन करण्यात आलं।
मीरा भाईंदर पालिकेकडून 377 बेड्सचं रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. एकूण 14 मजल्यांचं हे रुग्णालय असणार आहे. येत्या 3 वर्षात रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. यवतमाळमध्ये फासे पारधी समाजाच्या संघटनेनं मंत्री उईके यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. 2004च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान मंत्री उईके यांनी फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. बीडमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटलाय. हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीडपर्यंत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.